अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावून. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नवे वैकुंठधाम प्रत्यक्ष वासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तिचे मन, म्हणे मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुकी कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी पाचून या स्वामी प्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामीशी बोले वचिन, हे गृहस्थ थोड करीन, परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करून मुक्त करावे वाजीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थतेतून उठले. यवन स्मशान भूमीत आडी येती राजचरित, एका नूतन खाजेत निजले चाटी टाकोनी. सेवे करी शंकररावांशी, म्हणती लीला करुणी अशी, चुकिविले तुमच्या मरणाशी निश्चय मानसे धरावा. शंकररावे त्या दिवशी खाना घेतला फकीरांशी, आणि शेख निर्धग्यासी एक कफनी चढवली. मग काही दिवस लोटत, स्वामी राज अज्ञापित, बारीक वाटणी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राज वैद्य, व्याधी पडे आपणची. प्रकृतीशी आराम पडला, राव गेले स्वनगराला, काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंध सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटाशी, घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र, ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज अज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चित, मठ तुम्ही बांधावा. ऐशी या एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐशी विनंती स्वामीचरणी कारवाई करीतली. सर्वानुमते तेथेची मठ बांधला चुने गच्ची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इतिशी स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा पारिभक्त भाविक भक्त. 9वा अध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.